रामकृष्ण हरी मंडळी, तुम्हाला एक गोष्ट मालदीवची दाखवतो मी. मालदीवमध्ये बस स्टँड कसं असतं. आता आपल्या इथं बस स्टॉप बघा कसे असतात आणि मालदीवचे बस स्टॉप कसे आहेत बघा. तुम्हाला थोडी माहिती देतो, समोरचा व्ह्यू दाखवतो बस स्टॉपचा व्ह्यू कसा आहे. बस स्टॉप या इथं एक विंडो तिकीट काउंटर आहे, तिथं तुम्ही कॅश पैसे देऊ शकता आणि स्वॅपिंग कार्ड बी असतं यांचं बसचं. जसं आपल्या इथं मेट्रोचे कार्ड आलेले आहेत आता, त्याप्रमाणे इथं स्वॅप तुम्हाला त्याच्यामध्ये कॅश पैसे देऊन किंवा मग ऑनलाईन पेमेंट करून ते कार्ड रिचार्ज करता येतं. जसं आपलं फास्टॅग आहे इंडियामध्ये, मोबाईलवर रिचार्ज करू शकतो, ऑनलाईन रिचार्ज करू शकतो, कॅश पेमेंट देऊन करू शकतो. आणि इथं बसायला बघा किती सुंदर अशी व्यवस्था आहे, साफसुथरं स्वच्छ. ए सी लावला आहे, महत्त्वाचं म्हणजे ए सी आहे, कूल आहे एकदम मस्त छान. बसस्टँड एक किती छान आहे बघा, पंखे लावले बाकी. तिकीट काउंटर आहे आणि काही गडबड नाही, काही नाही. सगळ्यांनी वेटिंगमध्ये बसायचं. या ठिकाणी एका एअरपोर्टला जाणारे लोक, हुलुमालेला जाणारे लोक आणि वेगवेगळे स्टॉप आहेत, तिकडे जाणारे लोक बसायला चान्स आहे. तिथं राहून आपल्याला ज्या ठिकाणी जायचं त्या तिकीट काउंटरवर कॅश पैसे देऊन तिकीट घ्या आणि जेव्हा तुमची बस येईल तर या समोरच्या लाईनीत जाऊन तुम्हाला तिकडं एक्झिट आहे, एक्झिटमधून तुम्हाला आउट करता येईल. तर किती छान असं बसस्टॉपचा अनुभव आहे बघा. माझं ऑफिस इथं जवळच आहे, तर आता लंच टाईममुळे मी म्हटलं जरा चक्कर मारू, फेरफटका मारू. बाहेर ऊन खूप आहे, त्यामुळे म्हणलं आपण एक बसस्टॉप बघू कसं आहे. आणि इथल्या बसेस बी खूप छान आहेत, डबल डेकन आहेत. त्या बसमध्ये जेव्हा आपण बसून त्या ब्रिजवरून जातो आणि ब्रिजच्या दोन्ही बाजूला समुद्राचा व्ह्यू आहे. मे बी ट्राय करेन मी त्या बसमध्ये जाण्याचा, पण मला कसं आहे, आम्हाला कंपनीची कार वगैरे असते, त्यामुळे त्या बसने जायचं काही हे येणार नाही. जस्ट असं फिरायला म्हणून जाऊ शकतो मी. जास्त तिकीट महाग नाही आहे, 10 रुपया 15 रुपया, म्हणजे सेम इंडियासारखा चार्जेस 55-60 रुपये 70 रुपये तुम्हाला इकडून तिकडं तिकडून तिकडं राहायचे 50 55-60 रुपये तिकीट आहे. तर कसं वाटलं तुम्हाला मालेचं बसस्टॉप आणि साफसफाई. इथं कार्गोचं काहीतरी आहे ऑफिस आणि हे आहे आपलं बस स्टँड मालेचं मालदीवचं बस स्टँड. रामकृष्ण हरी, जय महाराष्ट्र.